मृत्युंजय ठाकूर मान ठाकूर शौर्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राहुल म्हात्रे आणि डॉक्टर रवीना म्हात्रे यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदमय सोहळा घडवून आणला। या सोहळ्याला भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री जगन्नाथ पाटील हे आवर्जून उपस्थित होते। भाजपाचे दोन दमदार कार्यकर्ते संदीप माळी, महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे विशेष नेतृत्व केले। या शौर्य दिन सोहळ्याला डोंबिवलीचे दिग्गज मान्यवर कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची उपस्थिती लाभली। ठाकूर समाजाच्या शौर्य, परंपरा आणि गौरवशाली इतिहासाचा सन्मान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। या शौर्य दिन सोहळ्यात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मृत्युंजय ठाकूर आणि मान ठाकूर यांच्यावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला। तुतारीच्या जल्लोषपूर्ण वातावरणात समाजाच्या एकतेचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमादरम्यान समाजातील वीर परंपरा, संघर्ष आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला। तसेच पुढील पिढीने आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगावा असा संदेश मान्यवरांनी दिला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ठाकूर समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले। मृत्युंजय ठाकूर, मान ठाकूर या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शौर्य दिन सोहळा उत्साहात पार पडला। आपण प्रदान करतो एक भगवंत आणि सन्मानित लोकांना सन्मानित करताय। जोरदार टाळ्या होत्या। जोरदार टाळ्या होत्या। त्यानंतर वारिंगे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व याचा सन्मान मी पवन सरांना विनंती करते की आपल्या शुभाचे आपण शुभकामना करतो। तसं हरिभक्त बाई, तसेच नगरसेवक साई शेलार, आपणही कुठे असतील तर मंचावर या। साई शेलार 5 वेळा 6 वेळा नर्मदा परिक्रमा ज्यांनी केली आहे, जोरदार टाळ्या होत्या। सन्मान करतोय आपण याचा सन्मान करतोय। तसेच प्रसिद्ध निवेदक अग्निमहोत्सव मध्ये ज्या लोकांचं जागृत करणार आहोत, तसेच मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः इतिहास संकलन समिती आणि मृत्युंजय श्री मान ठाकूर सोहळा समिती यांचे विद्यमाने हा कार्यक्रम विद्यमान आहे। मंडळी आहे, पण मंडळी नवीन जरी असली तरी त्यांनी हा कार्यक्रम मात्र देखणा असा आयोजित केलेला आहे। हे आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक आयोजन आहे। मगाशी बोलता बोलता चव्हाण साहेब माझ्या कानामध्ये बोलले, ज्या जागेवर आज आपण उपस्थित आहोत या जागेवर दारू पिण्यासाठी लोक बसले जायचे, कारण इथला जो स्थानीय समाज आहे हे दारू त्यांचे काही समाजामध्ये या परंपरा देखील आहेत। 5वीच्या दिवशी त्या मुलाच्या जिभेवर दारूचा थेंब लावलेला जातो, परंतु अशा जागेवर त्यांच्याच संकल्पनेतून इतकी सुंदर वास्तू उभी राहिलेली आहे। सज्जनांनो, मगाशी प्रास्ताविक मी संपूर्ण मन लावून ऐकत होतो। यद्यपि कार्यक्रम हा दीर्घ चाललेला आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपले गोपीनाथ महाराजांचे चिरंजीव संदीप दादा सहज चव्हाण साहेबांकडे गेले, आम्हाला काहीतरी काम द्या साहेब, आम्हाला इथं कामं करायची आहे आणि ते काम करण्यासाठी इतकी युवा मंडळी एकत्रित येतील हे आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती। चव्हाण साहेबांनी त्यांना काम दिलं। आपल्या डोंबिवली पश्चिमला मान ठाकूर यांचं स्मारक उभं राहावं असं मला वाटतंय आणि खरोखर त्यांनी इथे केलेले हे जे काम आपल्या समोर दिसतंय। सज्जनांनो, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, त्या आपल्याला स्वीकारावं लागेल। विषय कसा असतो, कामं सामाजिक करत असताना काही कामं आपल्या शुभसंकल्पनेतून होत असतात। समाजामध्ये प्रत्यक्ष येणारी कामामध्ये जर शुभसंकल्प काम करत नसेल तर काम कोणतंही उभं राहत नाही। हे काम आपल्या या भागामध्ये झालं पाहिजे असं वाटतं सगळ्यांना, परंतु कामं ती समोर येत नाहीत सज्जनांनो। तेव्हा अशा प्रकारे संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित मी आपल्या समोर मांडतो आणि लगेच मी माझ्या बोलण्याला विराम देतो। त्यागो गुणो गुणशताधिको मतो, मी तो सुभाषितकार म्हणतो
समाजाच्या समोर प्रतिष्ठा पावणारी काही विशेष मंडळी जी असतात, त्या विशेष मंडळींमध्ये त्याग नावाचा हा गुण प्रकर्षाने आपल्या समोर येतो असे तो सुभाषितकार बोलतो. त्यागो गुणो गुणशताधिको मतो मे. शेकडो गुण माणसांमध्ये आहे, पण ते शेकडो गुणांपैकी त्याग नावाचा हा जो गुण आहे, तो गुण माझ्या मते तो सुभाषितकार बोलतो अधिक श्लाघ्य आहे, स्तुत्य आहे, वंदनीय आहे. पण त्यामध्ये जोड देताना तो सुभाषितकार पुन्हा असं म्हणतो, शौर्यंच तत्रास्ति यदि किं ब्रवीमि. जर त्या त्याग नावाच्या गुणाबरोबर शौर्य नावाचा गुण जर प्रकर्षाने एखाद्या सज्जनामध्ये आपल्याला दिसत असेल, तर असा सज्जन आम्हाला लाख लाख वंदनीय आहे. त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचं हे स्मृती प्रतिष्ठान आपल्या समोर आलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या स्थानांना, अशा प्रकारच्या या आपल्या इतिहासाला आपल्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी समोर येत जावं. प्रत्येक नगरसेवकाने, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने, प्रत्येक वारकऱ्याने अशा प्रकारे आपला जो जुना इतिहास जो काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेला आहे, अशा इतिहासाला समोर आणण्यासाठी योजना जर समोर आल्या तर हा आमचा इतिहास आमचा पथप्रदर्शक बनेल. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचे हे कार्यक्रम निरंतर संपन्न होत राहो. नाहीतरी डोंबिवली नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे. या डोंबिवलीकरांनी आपल्या या समाजाला काय दिलं नाही असा कोणता विषयच राहिलेला नाही. एक हा जो विषय आपल्या समोर येतोय हा अतिशय स्तुत्य आणि वाखाणण्यासारखा कार्यक्रम आहे. कार्यक्रम संपन्न करणारे, कार्यक्रमासाठी खर्च करणारी मंडळी, उदात्त भावनेनं, मनोभावनेनं काम करणारी मंडळी, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपण इथपर्यंत कार्यक्रमाची वाट बघितली, आपल्याला सुद्धा मी धन्यवाद देतो आणि सभास्थानाला वंदन करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशासाठी ज्या ज्या शूरवीरांनी, मावळ्यांनी बलिदान दिलं, ते सर्व शूरवीर यांना देखील मी वंदन करतो. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. इथे वारकरी समाजाचे सर्व मंडळी जमलेली आहेत, त्यांना देखील मी वंदन करतो. आणि धर्माने प्रेरित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी शौर्यांजलीचा कार्यक्रम साजरा होताना बघत आहोत. हा कार्यक्रम होत असताना शूरवीर मृत्युंजय आन ठाकूर आणि मृत्युंजय मान ठाकूर यांच्या स्मृती ह्या कार्यक्रमानिमित्त आपण जागवण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या की ज्या शूरवीरांनी इतिहास घडवला त्या इतिहास वीरांची इथे शौर्यांजली आहे. असं म्हटलं जातं की जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपला इतिहास लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझं एकच सांगणं आहे की ह्या कार्यक्रमानिमित्त आपण आपल्या पुढच्या पिढीला भले संपत्ती देऊ नका, जमीन जुमला देऊ नका, परंतु आपल्या शूरवीरांच्या वारसा मात्र जरूर द्यावा, जेणेकरून येणारी भावी पिढीला आपल्या इतिहासवीरांचा इतिहास समजेल. विनोबा भावे यांनी कधी जास्त लिखाण केलेलं नाही किंवा जास्त पुस्तकं लिहिली नाहीत, परंतु ह्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल ते सांगतात की महाराष्ट्र हे एकमेव आपल्या भारतातलं एक राष्ट्र म्हणून संबोधलं जातं. महाराष्ट्र जगला तर देश जगेल. त्याच्या मागचं कारण एकच आहे की खरोखर ह्या महाराष्ट्राची भूमी म्हणजे शूरवीर आणि बलिदान देणाऱ्यांची भूमी आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र जगला तर देश जगेल. आता वसईचा किल्ल्याचा
म्हणाल की नुसता किल्ला जिंकला नव्हता, तर देश आणि धर्मासाठी हे बलिदान होते. त्यावेळेस नुसता किल्ला जिंकला गेला नाही, तर धर्म देखील वाचवला गेला होता. आणि धर्म जर का वाचला तर न्याय वाचतो, आणि न्याय वाचला तर देश वाचतो. म्हणून आपण म्हणतो की न्याय मम धर्म, सत्यमेव जयते आपण म्हणतो. काय हो सत्यमेव जयते? जयते म्हणजे काय? जय कशाचा होतो? धर्माचा होतो, सत्याचा होतो. आणि जर का सत्य टिकलं तरच न्याय टिकेल, आणि न्याय टिकला तरच देशाची भरभराट होईल. या ठिकाणी आपण खरोखर माझ्या मते तरी 1 महिन्यापासून ही सगळी मंडळी, इतिहास संकलन समितीची जी मंडळी आहे ती म्हणा, किंवा डोंबिवलीकर सांस्कृतिक मंचची मंडळी म्हणा, त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्रदादा चव्हाण ह्यांनी संपूर्ण आपलं तन मन धन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य म्हणून आजचा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. आणि या सोहळ्याचे आपण मानकरी आहात. आपण ह्या ठिकाणी आलात, कार्यक्रमाला शेवटपर्यंत ऐकलात, याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द ह्या ठिकाणी संपवून आपली रजा घेतो. धन्यवाद. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. खरं तर आज मला अत्यंत आनंद आहे की आजचा हा शौर्य दिन हा कार्यक्रम एक नव्याने प्रत्येक गोष्ट जी असते ती प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक विषय ज्या वेळेला पिढ्यानपिढ्या आपल्याला जिवंत ठेवायचा असतो, त्यावेळेला एका पिढीने तो दुसऱ्या पिढीच्या हातात देणं हे अत्यंत गरजेचं असतं. आज व्यासपीठावरील सर्वांनी हे मान्यच केलं की होय, गेल्या 1 महिन्यामध्ये या सर्व नवीन आगरी युवक की जे विविध पक्षांमध्ये काम करत आहेत, या सर्वांनी मिळून हा विषय जो आहे की ज्या विषयाचा असणारं गांभीर्य आणि या विषयाचा असणारा इतिहास हा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून घेतला. आणि तो असणारा वारसा जो आहे, तो वारसा ते आता पुढच्या पिढीला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे की हे लक्षात आलेलं आहे. 2 गोष्ट फार महत्वाची होती की खरं तर हे शहर आणि या शहराची असणारी संस्कृती आणि या शहराचा असणारा इतिहास, तो सांस्कृतिक असणारा इतिहास हा फार मोठा आहे. आणि या इतिहासाला धरून जेव्हा हे शहर आणि या शहरातील असणारी नागरी वस्ती एकत्रपणे जायला जेव्हा सुरुवात करते, तेव्हा खऱ्या अर्थाने हे वैभव जे आहे त्या वैभवाला एक वेगळ्या पद्धतीने आकार येणाऱ्या पुढच्या पिढीला हा नित्यनेम दिसायला सुरुवात होईल, त्याचा मला अभिमान आहे. आज आपण सर्वजण मान ठाकूर यांच्या असणाऱ्या शौर्याबद्दल जसं ऐकलं, मला तो दिवस आठवतो की ज्या वेळेला मला हा विषय लक्षात आला होता की ज्याचा उल्लेख हा जेव्हा झाला, तेव्हा मी इतिहासाची ती पानं ती चाळण्याचा जेव्हा प्रयत्न केला, त्यावेळेला त्या इतिहासाच्या पानामध्ये फक्त 4 ओळीचा असणारा हा इतिहास होता. 4 ओळीचा इतिहास आपल्यापैकी बरेच जण वसई आणि वसईच्या आजूबाजूला असणारी त्या ठिकाणचे असणारं नागरीकरण आपल्याला सर्वांच्या जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला तिथलं असणारं धर्मांतर
तिथली असणारी परिस्थिती आणि त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी अंजूर गावातील कोणीतरी एका युवकाने याचा विचार केला आणि त्याने हे चिमाजी अप्पांना ज्यावेळेला सांगितलं, त्यानंतरच्या काळामध्ये झालेला संघर्ष हे आपण जसं म्हटलं, देव, देश आणि धर्म यासाठी प्राणाची आहुती देणारे असे हे दोन तरुण होते. हे म्हणायला कोणत्याही प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत वारंवार सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती परंपरा तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे नेली आहे. आणि म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करणं, या शहरामध्ये असणारे सांस्कृतिक शहर आहे, जसा हा वारसा आहे तसंच या शहरामध्ये असे असंख्य राष्ट्रपुरुषांच्या असणाऱ्या पुतळे आहेत आणि हे राष्ट्रपुरुषांचे असणारे पुतळे जे आहेत हे सुद्धा संघाच्या माध्यमातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्र पुरुष समिती आपण स्थापन केलेली आहे. ही समिती आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे असणारे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी ज्यावेळेला नगरसेवक म्हणून ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला ही पूर्णच्या पूर्ण समिती आणि या समितीने आणि एकत्रपणे या पुरुषांच्या असणाऱ्या जयंती आणि या पुरुषांच्या असणाऱ्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या गेल्या पाहिजेत यासाठी विशेष प्रयत्न हे महानगरपालिकेने करणं आणि महानगरपालिकेबरोबर सर्व शहराचा सहभाग असणं अशी एक तयारी आम्ही त्यावेळेच्या काळात सुरू केली. आपण सर्वजण जाणता छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा पुतळा जो शिवसेना शाखेच्या समोर आहे, काय त्याचा असणारा इतिहास होता तर त्यावेळेच्या काळामध्ये या शहरातील असणाऱ्या काही मंडळींनी एकत्र आले, त्यांनी तो पुतळ्याचं निर्माण केलं. तिथे असणाऱ्या नवरेताई नगरसेविका, त्यांच्या घरातील असणारे काही त्यावेळेचे असणारे प्रमुख, या सर्वांनी मिळून तो पुतळ्याचं त्यावेळेला निधी संकलन केलं आणि त्यावेळेला अटलजींच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण केलं. स्वामी विवेकानंदांचा असणारा पुतळा, स्वामी विवेकानंदांचा असणारा पुतळा जो महानगरपालिकेमध्ये आहे, हा पुतळा सुद्धा त्याच पद्धतीची साक्ष देतो. महात्मा फुलेंचा असणारा, महात्मा गांधीजींचा असणारा असे हे असणारे सर्व महापुरुष यांचे असणारे पुतळे हे या शहरामध्ये आहेत आणि या शहराची असणारी वैभव वाढवण्याचं काम हे सातत्याने ते करतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या या शहरासाठी आणि शहरातील असणाऱ्या प्रत्येकाने त्याचा जाज्वल अभिमान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये फार व्यथित होतो आणि म्हणून संदीप असेल त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की पवित्र वास्तू आहे, तिचं निर्माण यासाठी करण्यात आलं आहे, त्याचं पावित्र्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला पुढच्या पिढीला हे सातत्याने सांगणं गरजेचं आहे. माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाने आज जो पोवाडा आहे, आपण अनेक गीतं आहेत, ती गीतं अजरामर करण्याचं काम करतो. हा पोवाडा, या पोवाड्याच्या माध्यमातून इथला त्यांचा असणारा इतिहास, हा इतिहास सामान्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल त्याचा स्टेटस ठेवा, प्रत्येकापर्यंत ते पोहोचवा. पोवाडा ऐकल्यानंतर त्यामध्ये असणारा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दामध्ये त्याचं असणारं वर्णन हे ऐकल्यानंतर तो इतिहास जो आहे तो कोणालाही इथे येणाऱ्या प्रत्येकाला पायरीवरती चढताना त्याला त्याची मान ही सन्मानाने खाली आदराने घालावीच लागेल असा तो असणारा इतिहास, परंतु तो माहीत असला पाहिजे. त्यामुळे त्याला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते तुम्हीच करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅप्टन सच्चान यांचं असणारं स्मारक, हे स्मारक आपण गाडासागरच्या इथे उभं केलं. आपण पाहता त्या स्मारकाकडे कोणी असं चुकीचं काम करत नाही, कारण त्याचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात झालाय. माझी आपल्याला सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार होणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया एवढंच या प्रसंगी सांगतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या आग्र्यांचा इतिहास सरांनी सर्व सांगितलेलंच आहे, तुम्ही ऐकलं असेलच. जास्त काही सांगणं बरोबर नाही, पण ज्या व्यक्तीमुळे एवढं मोठं शौर्यस्थळ उभं राहिलं, रवींद्र चव्हाण साहेब, त्यांची जी सर्व कृपा आहे आमच्यावरती. आणि कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता, तुम्ही बघितलं सर्व पक्षाची लोकं होती, सामाजिक लोकं होती आणि वारकरी पण होते, धारकरी पण होते. त्यामुळे हा कार्यक्रम हा एवढा चांगला झाला. आम्ही होतो याचे आयोजक होतो, पण लोकांनी एवढा प्रतिसाद चांगला दिला आणि सरांनी सर्व नियोजन आम्हाला कालच सांगितलं होतं. त्यामुळे यांचे मी खूप आभार मानतो. आणि जेवढे हा कार्यक्रम यावर्षी केले आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी करू असं आम्हाला आशा वाटते. आर्य समाजामध्ये ही संस्कृती टिकून आहे. बघा, सरांसारखी मंडळी असली, रवींद्र चव्हाण साहेबांसारखी मंडळी असली तर समाजाच्या पाठीशी आमच्या ठामपणे उभी राहिली. आणि जोशीचं काका ना, यांच्या काकांसारखी मंडळी असली असतात तर डोंबिवलीचा इतिहास साता समुद्रामध्ये पाठ जाईल याची मला आशा वाटते. आणि तुम्ही पत्रकार बंधू आले मोठ्या संख्येने, तुमचे पण आभार मानतो. धन्यवाद. समिती ही संकल्पना जवळजवळ संघाच्या स्थापनेपासूनच सुरू आहे. प्रत्यक्ष रूप यायला तिला 82 साल काढलं आणि तोडलेला, मोडलेला, चिरडलेला, दुर्लक्षित केलेला इतिहास आपण पुन्हा एकदा समाजासमोर आणला तरच समाज पुन्हा जन्माची गर्जना करू शकेल. हा विश्वास संघाला होता, राष्ट्रीय संघाला होता. त्याच्या कल्पनेतूनच आपण भारतीय इतिहास संकलन समिती केंद्र स्थापन केली. त्यातला हा कोकण प्रांत पालघरपासून ते थेट गोव्यापर्यंत आणि पालघर ते गोवा यांच्या कोकण प्रांताचे सचिव म्हणून जबाबदारी. आपण हे सगळे कार्यक्रम करण्याच्या पाठीवर प्रेरणा ही आहे की गेलेला गाडलेला इतिहास हा पुन्हा स्वच्छ पराभवाचा इतिहास मान्य करून विजिगीषू इतिहास समोर आला पाहिजे. आमचा पराक्रमाचा इतिहास कधी सांगितलाच गेला नाही. पराक्रमाचा इतिहास सुद्धा सांगितला नाही. चुका झाल्या त्या मान्य करायच्या, पण म्हणून सतत चुकांचा इतिहास सांगितला हे समाजाचं अस्तित्व नष्ट करण्याचं लक्षण होतं. हे योजनापूर्वक झालं, काही साम्यवाद्यांकडनं झालं, काही अन्य मंडळींकडनं झालं. याला दोष देत न बसता इतिहास संकलन समिती विजिगीषू इतिहास पुन्हा एकदा समाजासमोर आणते. आणि म्हणूनच त्याचा हुंकार आपल्याला आता देशाच्या विविध पातळ्यांवरती अनुभवायला मिळतो. आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत वसंत जोशी, भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत सचिव. जसं की तुम्ही आता बोललात की माझ्या वडिलांचा एक वारसा राहिलेला आहे की त्यांना नेहमीच समाजाचा पुढाकार देण्याचा एक वारसा त्यांचा राहिलेला आहे. समाजासाठी काम करण्याचं त्यांनी एक मोठं धाडस जे आहे ते त्या काळी त्यांचंही केलेलं होतं. नक्कीच त्याच मार्गदर्शनावर आणि त्या मार्गदर्शनावर चालता चालता मला आज रवींद्र चव्हाण साहेबांची एक खंबीर साथ मिळालेली की तुम्ही युवा पिढी म्हणून एक आपले समाजासाठी जे आहे ते अशा प्रकारची कामं जे आहेत ती राबवा, जेणेकरून आता उदाहरणार्थ आपले मृत्युंजय आण ठाकूर मान ठाकूर हे आगरी समाजाचे 17व्या शतकातले एक थोर बंधू होते आणि त्यांनी दिलेला बलिदान जो आहे तो आज देखील माझ्यासारख्या या भूमिपुत्र युवकांसाठी खूप भूमिपुत्र युवकांसाठी नाही तर सकल समाजासाठी हा एक आदर्श आहे. आणि नक्कीच या आदर्शाला पुढे घेऊन आम्ही असे कार्यक्रम जे आहेत ते करत राहू. आज या कार्यक्रमासाठी इतकी भरघोस गर्दी झाली ती कल्याण डोंबिवलीच्या भूमिपुत्रांची होती, पण येत्या काळात आम्ही ठाणे, भिवंडी आणि सकल नवी मुंबईमधून या कार्यक्रमासाठी आम्ही जास्तीत जास्त भूमिपुत्रांना जोडून हा कार्यक्रम अजून कसा पुढे जाईल आणि आपले मृत्युंजय आण ठाकूर मान ठाकूर यांची शौर्यगाथा अजून महाराष्ट्रभरात कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही गेले आम्ही 1 महिन्यापासून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो, जेणेकरून हळूहळू एक टप्प्यातून एक आयोजन आम्ही पार पाडलं. त्यात आम्हाला आमच्या गावातले जे व्यक्तिमत्व आहेत जसे की विश्वास सर झाले, भरत झाले, हे काही नावं आहेत. अजून भरपूर भूमिपुत्रांची आम्हाला साथ मिळत गेली. सगळ्यांना हा कार्यक्रम हळूहळू आवडत गेला. या कार्यक्रमाचे महत्त्व जे आहे ते हळूहळू सगळ्यांना कळत गेलं आणि एक जण जोडून प्रत्येकाने आम्हाला या नियोजनासाठी खूप मदत केली. त्यासाठी मी आमचे निमंत्रक मंडळी जे आम्ही होतो म्हणजेच आमचे संदीप माळीजी, मी स्वतः असेल, कृष्णा पाटील असतील, साई शेलार, महेश पाटील असतील, दादांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली एक भूमिपुत्र म्हणून खूप आमच्यासाठी ती मोठी जबाबदारी होती आणि नक्कीच आम्ही ती पार पाडली. ती म्हणजे आपला भूमिपुत्र आणि डोंबिवलीकरांच्या शेवट. एक युवक म्हणून आत्तापासूनच नाही तर आधीपासूनच या जागेचं पावित्र्य जपण्याचं काम करतोय.
पुढे देखील या अशा कार्यक्रमातून तोच महत्त्वाचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला की या शौर्यस्थळाचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि ही शौर्यगाथा जी आहे ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे.